कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना 3 व्यक्तींना मला एक विनंती करायची की त्यांना एक पत्रकार म्हणून, एक नागरिक म्हणून एक सूचना करायची. 3 व्यक्ती आहेत. सगळ्यात पहिले डॉक्टर श्रीकांत शिंदे. तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. तुमची जबाबदारी मोठी आहे. तुम्ही सकाळी या घटनेचा निषेध केला आहे. स्वागत आहे तुमच्या भूमिकेचं. पण आता तुम्ही राजकीय भूमिका घेणं हे सुद्धा तुमच्याकडनं महाराष्ट्राची जनता प्रचंड अपेक्षा ठेवणार की तुम्ही अशा सहकार्याला ठेवू नका सोबत की जो डॉक्टरांना मारहाण करतोय, दादागिरी करतोय. त्याच्याने तुम्ही डॉक्टर आहात, एक तरुण लोकप्रतिनिधी आहात. तुमच्याकडे लोक अत्यंत अपेक्षेने बघतात तुम्ही काय कारवाई करणार आहात. दुसरं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही गृहमंत्री देखील आहात. तुम्ही नेहमी म्हणतात की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. हे तुमचं नेहमी ऐकलेलं वाक्य आहे, त्याचं आम्ही नेहमीच स्वागत करतो. पण जर कायद्याचं राज्य आहे तुम्ही म्हणतायत फडणवीस साहेब, तर तुम्हालाही कारवाई करून हे दाखवावं लागेल की होय, तो नगरसेवक असू देत, तो कुठलाही लोकप्रतिनिधी असू देत, मंत्री असू देत, आमदार असू देत, खासदार असू देत, आमच्या पक्षाचा असू देत, आमच्या सहकारी पक्षाचा असू देत, आम्ही त्याला सोडणार नाही. कारवाई होईल हे तुम्हाला दाखवून देण्याची ही संधी तुमच्याकडे, तुम्ही संधी घ्यावी ही आम्ही पत्रकार म्हणत नाही तर महाराष्ट्राची जनता म्हणून सुद्धा ही मागणी तुमच्यासमोर मांडतो. सगळ्यात महत्त्वाचं, एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री, स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन तुम्ही म्हणवतात. अनाथांचा नाथ, गरिबांना साथ वगैरे वगैरे तुमच्यावरती गाणी बनतात तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून. तुम्हालाही तुमची ही इमेज जपत असताना ही कारवाई करणं हे क्रमप्राप्त आहे. ही कारवाई तुम्ही कराल. अनेक मोठे मोठे ऑपरेशन्स तुम्ही यशस्वीरित्या केलेले आहेत. यांच्यावरती कारवाईचं ऑपरेशनसुद्धा शिंदे साहेब कराच. महाराष्ट्राची जनता वाट बघतायत. नाही तर काय होईल ना, हे सगळी तुमची ज्यांची मी नावं घेतली आहेत, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सत्तेच्या माझाविरुद्ध प्रचंड उद्रेक असतो. आणि ही महाराष्ट्राची माती आहे. ही महाराष्ट्राची माती दादागिरी खपवून घेत नाही. महाराष्ट्राची माती ही कुठल्याही प्रकारच्या सत्तेचा माझही सहन करून घेत नाहीत. आणि जसं नेहमी सांगतो की सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन येत नाहीत. सत्ता गेली की जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. असे प्रसंग येऊ नयेत, ही वेळ येऊ नये लोकांवरती तुम्हाला प्रश्न विचारायची. हीच या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या अपेक्षा आहेत. राजकारणी कोणाहीपेक्षा वर नाहीत, ते आमचे सेवक आहेत. हे जनतेचे सेवक आहेत, लोकांचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी लोकांचं काम करणं अपेक्षित आहे, लोकांवरती हात उचलणं नाही. हा संदेश तुम्ही द्यावा ही विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमात आपली रजा घेतो. पुढील बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी बघत राहा झी 24 तास.